डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टी पुणे यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर मंडळी, विद्यार्थी, श्रोते, बंधू आणि भगिनीनो, आजच्या व्याख्यानाचा विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, विचार आणि कार्य. आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताला अनेक महामानवाची खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, संत नामदेव, ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, मध्ययुगीन काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक काळामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचं खूप मोठं योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर केवळ एका जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये किंवा प्रांतामध्ये किंवा एका देशाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करावेलं लहान व्यक्तिमत्व नाही, तर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यापीठामध्ये शिकले, त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, त्या कोलंबिया विद्यापीठाने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे की आमच्या विद्यापीठामध्ये आतापर्यंत जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्यापैकी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असामान्य, अलौकिक आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व. त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये किती क्षेत्रामध्ये काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून देशाच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षितिजावरती चमकले. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, त्यांना खूप कष्ट करावं लागले, त्यांना अनेक संकटाशी सामना करावा लागला. पण बाबासाहेब आंबेडकर असं व्यक्तिमत्व आहे की संकटाला संधी समजणार, संकटामध्ये ते गर्भगळीत झाले नाहीत, नावमेद झाले नाहीत, संकटाला संधी समजून ते यशस्वी झालेले व्यक्तिमत्व आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला बालवयामध्ये खूप मोठं दुःख आलं. त्या दुःखावरती मात करून ते सातत्यानं कार्यरत राहिले. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्तिगत कुटुंबासाठी जगले नाही, तर ते सर्व कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, शूद्रातिशूद्र, आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एससी, एसटी, ओबीसी, एनटी, मायनॉरिटी, स्त्रिया या सर्वांच्या हक्काधिकारासाठी त्यांनी संघर्ष केला. जो व्यक्ती स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जगतो तो जिवंतपणेच मेलेला असतो, पण जे कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी दुसऱ्यासाठी जीवन जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत असतात. बाबासाहेब आंबेडकर या भारत भूमीच्या, भारतीयांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य का गाजवतात तर त्या पाठीमागची कारणमीमांसा, त्यांनी जो संघर्ष केला, त्यांनी जे काम केलं ते केवळ कुटुंबासाठी, एका जातीसाठी, एका प्रांतासाठी, एका धर्मासाठी नव्हे तर सकल मानव जातीसाठी, आपल्या भारत भूमीसाठी, भारतीयांच्यासाठी त्यांनी काम केलं. उपेक्षित वंचित वर्गाच्या हितासाठी ते अविरतपणे, अखंडपणे लढले. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला आणि त्यांचा मृत्यू म्हणजे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला. त्या आयुष्यामध्ये त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं क्षेत्र केवळ एक मर्यादित क्षेत्र नव्हतं, ते केवळ प्राध्यापक नव्हते तर ते राजनीतिज्ञ होते. ते केवळ राजनीतिज्ञ नव्हते तर ते अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे मानवशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. ते केवळ मानवशास्त्रज्ञ नव्हते तर ते इतिहासकार होते, ते संपादक होते, ते पत्रकार होते, ते शिक्षण तज्ञ होते, ते जलतज्ञ होते, कृषी तज्ञ होते, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, कायदे पंडित होते, घटना तज्ञ होते. अशा अनेक क्षितिजावरती क्षेत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि साहित्य, विचार हे क्रांतिकारक आहेत, आपल्याला दिशा देणारे आहेत, दीपस्तंभासारखे आहेत आणि ते सर्वांसाठी आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण त्या काळामध्ये
MA, PhD, डिलीट, बाराटला SHD, LLD या पदव्या संपादन केल्या. त्यांचं शिक्षण काही साताऱ्यामध्ये, नंतर मुंबईमध्ये, त्यानंतर अमेरिकेमध्ये, त्यानंतर लंडन मधून ते बॅरिस्टर झाले, ते PhD झाले. मुळात बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ, पण अर्थशास्त्रज्ञ ही केवळ मर्यादित ओळख त्यांची नाही, तर त्यांनी जो उपेक्षित वंचित वर्गासाठी जो मोठा संघर्ष केला तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य हुए शुद्राज, लीडर्स ऑफ द थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ रुपी, एनिशन ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्ध अँड हिज धम्म, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, स्मॉल होल्डिंग इन इंडिया, म्हणजे असे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी विपुल असं लिखाण केलेलं आहे. रायटिंग अँड स्पीचेसच्या रूपानं बाबासाहेब आंबेडकरचं साहित्य महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं आहे. त्यांचं साहित्य दिशादर्शक साहित्य आहे. इथल्या झोपलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाला आत्मविश्वास देणारं त्यांचं साहित्य आहे. त्यांच्या साहित्यातून आपल्या देशामध्ये आमूलाग्र क्रांती झाली. विशेषतः शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, OBC शेतकरी वर्गामध्ये त्यांच्या साहित्यातून खूप मोठी क्रांती झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची साहित्य संपदा आणि त्यांचं लिखाण हे त्या त्या काळामध्ये घडणाऱ्या घटना, त्यांच्या समोर निर्माण झालेले प्रश्न आणि त्यांनी ज्या वेळेस समाजामध्ये ते मासमध्ये गेले, मासमधले प्रश्न आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले असतानाच त्यांनी कास्ट इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. कास्ट इन इंडिया हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासकार आहेत असं दाखवत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर मोठे अँथ्रोपॉलॉजिस्ट, ज्याला आजच्या मराठीमध्ये आपण मानवशास्त्र म्हणतो, मानववंश नव्हे, मानवशास्त्र, मानवाचं शास्त्र, ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमोसॅपियन, होमोसॅपियन सॅपियन या अभ्यासाचा ज्या शास्त्रामध्ये अंतर्भाव होतो त्याला अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. भारतीय जात, जातीव्यवस्था, त्याचा उगम, त्याचा विस्तार, विकास याबद्दल विवेचन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये केलेला आहे. अत्यंत महत्वाचा एक माइलस्टोन असा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, एनिशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन नावाचा ग्रंथ. 1935 साली लाहोर या ठिकाणी जातभेद तोडक मंडळाच्या वतीनं एका परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे, उद्घाटक म्हणून जाणार होते आणि लिखित भाषण आयोजकाकडे त्यांनी पाठवलं होतं. पण ते भाषण लिखित संयोजकाकडे गेल्यानंतर संयोजक थोडे अस्वस्थ झाले, कारण त्या काळातली परिस्थिती अत्यंत कठीण होती, जाती व्यवस्था टोकाची होती. बाबासाहेब आंबेडकरच्या मताशी संयोजक सहमत होते, परंतु हे क्रांतिकारक विचार समाज मनाला पटतील का नाही याबद्दल ते साशंक होते आणि ते संयोजकाचे एक शिष्टमंडळ बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि त्यातील अनेक कास्टमध्ये काही बदल करावेत अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामधील एकही शब्द मी बदलणार नाही असं ठामपणे सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचाराशी अत्यंत प्रामाणिक होते, अत्यंत ठाम होते. ते जे लंडनमध्ये बोलायचे तेच अमेरिकेत बोलायचे, जे लाहोरमध्ये बोलायचे तेच दिल्लीत बोलायचे. बाबासाहेब आंबेडकर जे मुंबईत बोलायचे तेच पुण्यात बोलायचे, तेच कोल्हापूरला, तेच बेळगावला, तेच चेन्नईला, तेच कोलंबोला, तेच काठमांडूला बोलायचे. म्हणजे ते विचाराशी अत्यंत एकनिष्ठ होते, विचाराशी अत्यंत प्रामाणिक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी असं पुण्यात आल्यावर टिळकांचं कौतुक केलं नाही किंवा नाशिकला गेल्यानंतर सावरकरांचं कौतुक केलं नाही. जो योग्य विचार आहे, जो क्रांतिकारक विचार आहे, जो समाजहिताचा विचार आहे, त्या विचाराशी ते अत्यंत प्रामाणिक होते आणि ते त्यांच्या एनिशन ऑफ कास्ट या ग्रंथाच्या रूपानं आणि त्यावेळेस झालेल्या घडामोडीतून आपल्याला स्पष्टपणे दिसतं की परिषद रद्द झाली तरी चालेल, पण एनिशन ऑफ कास्ट मधला मी एकही शब्द बदलणार नाही. खरंच त्यांनी तो बदलला नाही आणि आपल्या भारतीय जातीव्यवस्थेचा अभ्यास करणार एक मूलभूत ग्रंथ म्हणून आपण एनिशन ऑफ कास्ट कडे पाहिलं पाहिजे. मी तर असं म्हणेन की भारतीय जातीव्यवस्थेचं विश्लेषण तथागत गौतम बुद्ध यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये केलेलं आहे.
बुद्धाच्या काळामध्ये जातीव्यवस्था आलेली नव्हती, वर्णव्यवस्था होती. म्हणजे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात की बुद्ध अशा पार्श्वभूमीवरती उभे होते की वर्णव्यवस्थेचा अंत आणि जातीव्यवस्थेचा उदय अशा संक्रमण काळामध्ये बुद्ध आहेत. आणि म्हणूनच बुद्ध म्हणाले प्राण्यामध्ये जाती आहेत, पक्षात जाती आहेत, वनस्पती जाती आहेत, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जाते, पक्षात जाते, तर तशा मला माणसात जाती दाखवा बुद्ध म्हणतात. कारण इथून तिथून जगातला सगळा मानव सारखा आहे. सर्वांना दोनच हात आहेत, दोन पाय आहेत, दोन डोळे आहेत, दोन कान आहेत, सर्वांना एकच डोकं आहे, सर्वांचं रक्त लाल आहे. जगामध्ये असं कोणाचं पिवळं, निळं, हिरवं, भगवं असं रक्त नाही, सगळ्यांचं रक्त लाल आहे. सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. कोणी कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन श्वसनासाठी वापरत नाही, तर सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो. म्हणजे इथून तिथून जगातला सगळा मानव समान आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी देखील हाच विचार सांगितला, सर्वांची एकची विण तेथे केशे भिन्ना भिन्न, यारी यारी लहान तो याती भलती नारी नर, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदभाव बाळगणं चुकीचे, सर्व माणसं समान आहेत. आणि बुद्धाने देखील हाच विचार भारतीय जातीव्यवस्थेच्या संदर्भाने मांडला होता. बुद्ध हा भारतातील नव्हे तर जगातला पहिला महामानव आहे की मानव हीच एक जात आहे, माणसात जाती नाही असं सांगणारा. आणि त्यानंतर भारतामध्ये भारतीय जातीव्यवस्थेचं शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारा दुसरा महामानव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शॉप कास्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? आपण सगळेच म्हणतो की जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, जातीव्यवस्था ही प्रथाच आणि चुकीची आहे, ते बरोबर आहे. पण जातीव्यवस्था का आली, अस्पृश्यता का आली, वर्णव्यवस्था का आली, याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ते अनिल शॉप कास्टमध्ये म्हणतात अस्पृश्यता आहे आपल्याकडे, तर अस्पृश्यतेचं मूळ जातीव्यवस्थेमध्ये. पण जातीव्यवस्थेचं मूळ कशात आहे? तर जातीव्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये. आणि वर्णव्यवस्थेचं मूळ कशात आहे? तर धर्मव्यवस्थेमध्ये. तर धर्मव्यवस्थेचं मूळ कशात आहे? तर धर्मग्रंथात आहे. तर इथला मोठा समुदाय जो स्वतःला हिंदू समजतो, तर त्यांचे धर्मग्रंथ, ज्याला आपण पवित्र धर्मग्रंथ म्हणतो, ते आहेत वेद. आणि आज सुरुवात पहिला वेद आहे ऋग्वेद. तर त्या ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलंय की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. आता असा जन्म काय जगात कोणाचाही झालेला नाही, होणं शक्य नाही. हे शरीरशास्त्राला धरून नाही किंवा निसर्गाला देखील धरून नाही, पण हे लिहिलंय. आणि आपल्याकडे धर्मग्रंथाच्या बद्दल खूप पावित्र्य आहे की धर्मग्रंथ वेद हे अपौरुष आहेत, इम्पर्सनल. ते कुठल्या एका व्यक्तीने लिहिलेले नाहीत, तर ते देवाने निर्माण केलेले आहे. त्यामुळे त्याचं खंडन करायचं नाही, त्याची चिकित्सा करायची नाही. त्याबद्दल खूप पावित्र्य आहे, संवेदनशीलता आहे. त्याच्याकडे श्रद्धा म्हणून पाहिलं जातं. आणि श्रद्धेला हात नाही लावायचा, श्रद्धा दुखावायच्या नाहीत, त्याची चिकित्सा नाही करायचं, त्याचं खंडन नाही करायचं. खंडन केलं, त्याबद्दल आक्षेप घेतले किंवा त्याची चिकित्सा केली, त्याची समीक्षा केली, तर तुम्ही धर्मद्रोही. बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं आहे की या देशातली अस्पृश्यता नष्ट करायची ना, मग त्यासाठी जातीव्यवस्था नष्ट करावी लागेल. जातीव्यवस्था नष्ट करायची ना, मग त्यासाठी वर्णव्यवस्था नष्ट करावी लागेल. आणि वर्णव्यवस्था जर का आपल्याला नष्ट करायची असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं आहे की जे तुम्ही धार्मिक श्रद्धा म्हणून ज्याला कवटाळून बसलेला आहात, जोपर्यंत तुम्ही धर्मव्यवस्थेतल्या अंधश्रद्धा दूर करणार नाहीत, हे ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून, त्यामुळे वर्णव्यवस्था ही देवनिर्मित आहे. आणि त्यामुळे मग जातीव्यवस्था देवनिर्मित आहे. त्यामुळे अस्पृश्यता, एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य का आहे, तर त्याला देवाने निर्माण केलंय. श्रद्धा जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये समग्र क्रांती येणार नाही, जातीव्यवस्था नष्ट होणार नाही, अस्पृश्यता संपणार नाही. असं शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारा भारतीय इतिहासातील आधुनिक काळातील महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून अनेक ऑफ कास्ट जाती निर्मूलन हा ग्रंथ त्यांचा जो आहे, तो ग्रंथ घराघरात गेला पाहिजे, शाळा महाविद्यालयामध्ये गेला पाहिजे, तो विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य असा तो ग्रंथ केला पाहिजे. इतका मूलभूत आणि महत्वपूर्ण ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य क्रांतिकारक साहित्य आहे.
मी तर म्हणेल की ते समाजशास्त्रज्ञ आहेत, ते सायंटिस्ट आहेत. म्हणजे वैज्ञानिक विश्लेषण धर्मशास्त्राचं आणि जातीवस्थेचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, म्हणून त्यांच्या साहित्य संपदेतील माइलस्टोन क्रांतिकारक ग्रंथ म्हणजे अनिलेशन ऑफ कास्ट आहे. आणि त्यांनी भारतीय जातीव्यवस्थेबद्दलचे विचार त्यामध्ये अत्यंत मूलभूतपणे मांडलेले. तो ग्रंथ अलीकडच्या म्हणजे मूळ इंग्लिश मध्ये ग्रंथ, पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर सिरसाट सर आहेत, तो बहुतेक औरंगाबादचे, त्यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने मला वाटतं भारतीचे मोठे योगदान आहे. फक्त 10 रुपयाला, 10 किंवा 11 रुपयाला तो ग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध आहे. तो अत्यंत मूलभूत असा महत्वपूर्ण ग्रंथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. त्या संदर्भानं महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक डिबेट देखील त्या विषयाने झालेला आहे. त्या विस्तारामध्ये मी जाणार नाही, कारण तो स्वतंत्र भाषणाचा व्याख्यानाचा विषय आहे. पण या ग्रंथातून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातीव्यवस्थेचं विश्लेषण, त्याची कारणमीमांसा, त्यावरती उपाययोजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर नामवंत पत्रकार देखील होते, ते संपादक होते. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत असे अनेक नियतकालिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली. ते पत्रकार होते, ते क्रांतिकारक पत्रकार होते. परिवर्तनासाठी त्यांनी पत्रकारिता केली, समाज जागृतीसाठी त्यांनी पत्रकारिता केली, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पत्रकारिता केली. इथल्या पिढ्यानपिढ्या गुलाम राहिलेल्या बहुजन समाजाला, विशेषतः शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स या वर्गाचा आवाज उठवण्यासाठी त्यांनी पत्रकारिता केली. आणि त्यांनी नियतकालिकाच्या माध्यमातून ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रचार देखील केला. ते म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका, खूप शिक्षण घ्या, एज्युकेशन इज पॉवर, हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. शिक्षण ही संपत्ती आहे. शिका, त्यानंतर संघटित व्हा आणि त्यानंतर संघर्ष करा. न शिकता संघर्ष कराल तर फसाल, आणि फक्त शिकून एकटे संघर्ष कराल तर लोकमान्यता मिळणार नाही. शिकून काय करा, तुम्ही संघटित व्हा, आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करा. तो वैचारिक पद्धतीचा संघर्ष असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, हातात शस्त्र न घेता, हातात तलवार न घेता. मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. पण काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणून विचाराचं शस्त्र करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या विषमतेविरुद्ध, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढले, पण शस्त्र न घेता लढले. म्हणून त्यांची पत्रकारिता ही क्रांतिकारक पत्रकारिता आहे. बाबासाहेब आंबेडकर जसे संपादक पत्रकार होते, तसे ते शिक्षण तज्ञ देखील होते. शिक्षणाबद्दलचे त्यांचे महत्वाचे विचार आहेत. त्यांच्या शिक्षणावरती जगभरातल्या आधुनिक शिक्षणाचा देखील प्रभाव होता. ते मुळात शिक्षक होते, प्राध्यापक होते. ते मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस प्राध्यापक पदी त्यांची नियुक्ती झाली, 11 उमेदवार होते. आणि त्यावेळेस शिक्षण खात्याचे प्रमुख लंडन मध्ये बसत होते. त्यांच्याकडे 11 अर्ज आल्यानंतर त्यांनी पाहिलं, 11 उमेदवारांपैकी सर्वाधिक शिक्षित आणि ज्याला ज्ञानाचा प्रगल्भता म्हणतात, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे. ते त्या तत्कालीन जी काही निवड समिती होती त्यांनी पाहिलं, आणि बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक झाले. त्यांनी अध्यापनाचं काम देखील केलेलं आहे. पण तेवढ्यावरती ते थांबले नाही, तर ते सार्वजनिक जीवनामध्ये आले. केवळ मी एकटा शिक्षक, प्राध्यापक किंवा बॅरिस्टर म्हणून राहिलो तरी एकटा मोठा होईल, पण इथल्या उपेक्षित वर्गाला जर का आपल्याला पुढे आणायचं असेल तर आपण सार्वजनिक जीवनामध्ये उतरलं पाहिजे. ही खूप मोठा त्याग आहे. अहो, आज एखादी तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी नोकरीचा राजीनामा देण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. म्हणजे याचा अर्थ कोणी राजीनामा देऊन नाही या मताचा मी आहे, पण ज्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती करायचे तर त्याने अडकून देखील थांबवणे नोकरीमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये किती मोठा त्याग केला. ज्या काळामध्ये नोकरीची नितांत गरज होती, त्या काळामध्ये त्यांनी नोकरीचा त्याग केला. सार्वजनिक जीवनामध्ये ते उतरले आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या व्यक्तिमत्वावरती महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रभाव होता. कबीर, फुले आणि बुद्ध या 3 महापुरुषांना त्यांनी गुरुस्थानी मानलं. आणि आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी घातला.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हा मंत्र महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला होता. त्याचा अनुकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय आणि मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. औरंगाबाद या ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करताना तिथं पायाभरणी समारंभाच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण कशासाठी, शिक्षणाबद्दलचे काय विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, परिवर्तनासाठी शिक्षण. शिक्षणाचा उद्देश केवळ पोट भरणे नाही. म्हणजे तुम्ही शिकलात, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, प्राध्यापक झालात, अधिकारी झालात आणि तुम्ही स्वतःचं पोट भरणे एवढा मर्यादित शिक्षणाचा उद्देश नाही. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात परिवर्तनासाठी शिक्षण. शिक्षणाचा उद्देश परिवर्तन करतं ते शिक्षण. मग कुठलं परिवर्तन? सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, धार्मिक परिवर्तन, कृषी क्षेत्रातलं परिवर्तन, स्त्रियांच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती आणणारं परिवर्तन. असं परिवर्तन निर्माण करतं ते शिक्षण, परिवर्तन घडवतं ते शिक्षण. असे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या बद्दल मांडलेले आहेत. ते स्वतः उच्च शिक्षित होते आणि ते शिक्षण तज्ञ देखील होते. शिक्षणाच्या संदर्भाने त्यांचे विचार आहेत. इतिहासाच्या संदर्भाने हुयवर शूद्राज हा त्यांचा अत्यंत मौल्यवान ग्रंथ आहे. भारतातील शूद्र कोण होते, अतिशूद्र कोण आहेत, आणि त्याच ग्रंथामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भाने सुद्धा विवेचन केलेलं आहे की शिवाजीराजांनी निर्माण केलेलं रयतेचं स्वराज्य पेशव्यांनी कसं गिळंकृत केलं, पेशवाई कशी आली याचं देखील विश्लेषण केलेलं आहे. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचं इत्थंभूत वर्णन त्या ग्रंथामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर एका अर्थाने शिवचरित्रकार सुद्धा होते. त्यांनी बदलापूर या ठिकाणी शिवजयंतीच्या त्रिशताब्दी महोत्सवाचं प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्थान भूषवलेलं आहे. बदलापूर या ठिकाणी शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं खूप मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील शिवाजीराजांनी रयतेचं स्वराज्य कसं निर्माण केलं. ते खूप मोठे शिवप्रेमी होते, पण आंधळे भक्त नव्हते, ते चिकित्सक भक्त होते. रायगडावर देखील ज्यावेळेस महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन होतं त्यावेळी तिथलं आंदोलन संपल्यानंतर काही निवडक मंडळी थांबले. रायगडावरती बाबासाहेब आंबेडकर गेले, रायगडावरती मुक्काम केला, छत्रपती शिवाजीराजांची सगळं रायगडावरचा परिसर पाहिला आणि समाधीवरती छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती असावी अशी इच्छा व्यक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बहिष्कृत भारत हे जे मूकनायक बहिष्कृत भारत मध्ये, बहिष्कृत भारत हे त्यांचं जे नियतकालिक आहे जे शासनाने प्रकाशित केलेले त्यामध्ये त्या संदर्भाने सगळा वृत्तांत आलेला आहे. नंतर ते वडके नावाचे एक शिल्पकार होते महाड या ठिकाणी, तिथे गेले आणि शिवाजीराजांच्या काही मूर्त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिल्पकाराकडून तयार करून घेतल्या, काही मित्रांना भेट देण्यासाठी, काही स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी. असा उल्लेख देखील त्या बहिष्कृत भारत नियतकालिकामध्ये येतो आणि तो समकालीन आहे. तोच वृत्तांत हा समकालीन असल्यामुळे तो अधिक ऐतिहासिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आता आपल्याकडे अनेक शिवप्रेमी जय भवानी जय शिवाजी म्हणतात, पण जय भवानी जय शिवाजी घोषणा कोणाची? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा घोषणा आणली, जय भवानी जय शिवाजी. त्या रायगडावर जाताना त्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत. महाडच्या 14 तळ्याच्या प्रसंगी देखील त्यांनी त्या घोषणा दिलेल्या आहेत. असं एकूण बहिष्कृत भारत मधून आपल्याला समजतं. धनंजय केराणी देखील त्यांचं चरित्र, उत्कृष्ट असं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे ते शिवभक्त होते, पण छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन आजच्या पिढीनं सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रांती केली पाहिजे या मताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी आपल्या भारतीय इतिहासाचं लेखन केलं. इतिहासाच्या बद्दल काही लोकांची अशी मतं असतात की जुना इतिहास कशाला सांगता, आता पुढे काय राहिले, जुना संघर्ष सांगून तुम्ही आज लोकांमध्ये वैरभाव निर्माण करता की काय, असं काही लोकांचं मत असतं. यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. असं म्हणणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की जो समाज
जो देश आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा इतिहास सांगून, खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्य इतिहास, खरा वारसा आपला प्राचीन माहिती झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध चरित्र लिहिलं. तथागत गौतम बुद्ध आपल्या भारताचं नव्हे तर जगाचा महामानव, एक जगाने अभिमान बाळगावा असा महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. पण भारतीय भूमीतच बुद्ध हे लोकांच्या स्मृतीतून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या तुलनेमध्ये जपानमध्ये, म्यानमारमध्ये, थायलंडमध्ये किंवा चीनमध्ये तथागत श्रीलंकेमध्ये बुद्धाचा विचार आणि बुद्धाचं चरित्र गेलं. भारतभूमीचा बुद्ध, पण भारतातच बुद्ध पोरका होतो की काय अशी परिस्थिती निर्माण असतानाच बुद्ध आणि धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. आणि त्यामुळे आज आपल्याला तथागत गौतम बुद्धाचं चरित्र आधुनिक काळामध्ये जी माहिती झालं त्याचं श्रेय सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल. आणि बुद्ध आणि धम्म अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पण अत्यंत मूलभूत मौल्यवान असं ते साहित्य, असा तो ग्रंथ आहे की ज्या ग्रंथानं आपल्या देशातील अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्या ग्रंथाचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही देखील महाविद्यालयीन जीवनामध्ये बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचला आणि त्यामुळे आम्हाला तथागत गौतम बुद्धाचं चरित्र समजलं. अन्यथा दुसरा ग्रंथ मधल्या काळामध्ये दिसत नाही आपल्याला. बाबा जसं छत्रपती शिवाजीराजांच्या आधुनिक काळातील पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला आणि छत्रपती शिवाजी महाराज माहिती करून दिले आणि त्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी पहिलं प्रदीर्घ शिवचरित्र लिहिलं, तसं आधुनिक काळातलं कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी लिहिलेल्या बुद्ध चरित्रानंतर महत्वाचं मौल्यवान असं बुद्ध चरित्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. आणि त्यामुळे आज आपल्याला तथागत गौतम बुद्धाचं चरित्र माहिती झालं. बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना जवळचं का वाटला तर बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, बुद्ध हे विज्ञानवादी होते, बुद्ध हे अनित्यतावादी होते. बुद्धांना जातीवस्था मान्य नव्हती. बुद्धाने स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे सगळं तत्वज्ञान, सगळे विचार तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आणि चरित्रामध्ये सापडले. जीवन हे दुःखमय आहे, त्याचं कारण अज्ञान आहे, पण यावरती उपाय आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंग असाल तर राजा होऊ शकता, अज्ञानी असाल तर सज्ञान होऊ शकता. या जन्मामध्ये तुम्ही क्रांती करू शकता. हा आत्मविश्वास तथागत गौतम बुद्ध देतात. 4 आर्य सत्य बुद्धाने सांगितलं, अष्टांगिक मार्ग बुद्धाने सांगितला. बुद्धाने अनित्यता वाद मांडला. नित्य काही नाही, बदल होऊ शकतो. तुम्ही आज गरीब आहात ना, श्रीमंत होऊ शकता. तुम्ही अस्पृश्य आहात ना, तर तुम्ही ही अस्पृश्यता नष्ट करून मानव म्हणून आनंददायी चांगलं जीवन जगू शकता. हे जे सांगितलंय ना, पूर्वजन्मीचं पाप आहे, हे प्रारब्धातच आपल्याला लिहिलेलं आहे, हे नशिबानच आपल्याला आलेलं आहे, डोक्यातून काढून टाका असं बुद्ध सांगतात. म्हणून बुद्ध बाबासाहेब आंबेडकर जवळचे वाटतात. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना हक्काधिकार दिले. बुद्ध सुद्धा स्त्रियांना हक्काधिकार देतात. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये महिलांच्या जन्माचं स्वागत करणारे बुद्ध होते. बुद्ध काय म्हणतात, राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, राजा दुःखी झाला, त्यावेळेस बुद्ध म्हणाले, राजा मुलगी झाली, दुःख करू नकोस. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे. आणि राजा मुलाप्रमाणेच मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो असं नव्हे, मुलगी सुद्धा वंशाला दिवा असते. वंशाला दिवा फक्त मुलगाच असं नव्हे. आणि अगदी बरोबर आहे, जगामध्ये 100% मुलं असते, की मुलगी नसते. वंश वाढला असता का नाही? वंशवृद्धीसाठी जशी मुलाची गरज असते तशी मुलींची गरज असते. बुद्ध म्हणाले, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. आणि आज आपण पाहतो की आपल्या देशातील राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये, न्यायालयीन क्षेत्रामध्ये, पत्रकारितेमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, पोलीस खात्यामध्ये, मिलिटरीमध्ये अनेक मुली येत्या. महिला राज्यपाल झाल्या, महिला प्रधानमंत्री झाल्या, महिला राष्ट्रपती झाल्या, पोलीस अधिकारी महिला आहेत, मिलिटरीमध्ये ऑफिसर महिला आहेत, प्रशासकीय क्षेत्रामध्ये अनेक महिला आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक महिला आहेत. म्हणजे मुलगी सुद्धा शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या सामर्थ्यशाली आहे. यावरती बुद्धाचा विश्वास होता. म्हणून मुलीला स्वातंत्र्य देण्याची भूमिका बुद्ध घेतात.
आणि म्हणून बुद्धांनी धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. आपल्याला बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितले साध्या सोप्या भाषेमध्ये. प्रतीत समुत्पाद बुद्धांनी सांगितलं. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे. सूर्य का उगवतो, पाऊस का पडतो, अपघात का होतो, आपत्ती प्राप्ती का होते, आपत्ती प्राप्ती का होत नाहीत, या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे. चमत्कार नव्हे, निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करणारा जगातला पहिला सायंटिस्ट म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि म्हणून बुद्धाचा परिचय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. परिचय देऊन थांबले नाहीत, तर 14 ऑक्टोबर 1956 ला तथागत गौतम बुद्धाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला. या देशातील सनातनी धर्माचा त्याग बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ज्या धर्माने इथं विषमता आणली, गुलामगिरी आणली, अंधश्रद्धा आणली, स्त्रियांवरती निर्बंध आणले, अशा या गुलाम बनवणाऱ्या सनातनी वैदिक धर्माचा त्याग करून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा श्वास, या देशाचा मूळचा वारसा, तथागत गौतम बुद्धाचा वारसा 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दिला. पण त्यासाठी फिलॉसॉफिकल मांडणी, त्यासाठी जे अधिष्ठान लागतं, त्या अधिष्ठान बुद्ध आणि धम्मच्या रूपानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. म्हणजे ते केवळ पॉलिटिकल लीडर नाहीत, ते केवळ कायदा मंत्री, मजूर मंत्री एवढी ओळख बाबासाहेब आंबेडकरांची नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक दृष्ट्या सुद्धा आमूलाग्र क्रांती आपल्या देशामध्ये केली आणि त्यासाठी त्यांनी साहित्य निर्माण केलं. देशाला संविधान दिलं. आज जे आपल्या देशाचं संविधान आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा प्रदीर्घ काळ या संविधानाच्या निर्मितीसाठी लागले. त्या मसुदा समितीवरती एकूण 7 सदस्य होते, पण ते काम एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या हिमतीने केलं. संविधान सभेपुढे त्यांनी आपले विचार मांडले आणि आज जे संविधान आले, हा संविधानातला विचार हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला विचार आहे. संविधानाने आपल्याला फंडामेंटल राईट दिले, समतेचा समानतेचा अधिकार दिला. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करता येणार नाही. तृतीय पंथीयांना सुद्धा आपल्याला दुय्यम लेखता येणार नाही. ते सुद्धा माणूस आहे, त्याचा सुद्धा आत्मसन्मान झाला पाहिजे, त्याचा सुद्धा आदर झाला पाहिजे, त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे, सार्वजनिक जीवनामध्ये त्याला संधी आणि समानता मिळाली पाहिजे. म्हणून जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. घटनेतील कलम 17 अस्पृश्यता संपवली बाबासाहेब आंबेडकरांनी, कायद्याने अस्पृश्यता. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर देतात, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पिढ्यानपिढ्या हिरावून घेतलं होतं. अनेक महापुरुष, अनेक साधू संत यांनी विचार मांडले, म्हणून त्यांचं जीवन धोक्यात आले, अनेकांच्या हत्या झाल्या. पण आज आपण आपले विचार अभिनयाच्या माध्यमातून, कथा कादंबरी लिहून, नाटक लिहून, पत्रकारितेच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. ते विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य संविधानातील कलम क्रमांक 19 नुसार बाबासाहेब आंबेडकर देतात. जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. आर्टिकल 21 जीविताचा अधिकार, बालमजुरी संपली, वेठबिगारी संपली, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, बुद्धी प्रामाण्यवाद वृद्धिंगत करण्याचा अधिकार सुद्धा, ती मूलभूत कर्तव्य सुद्धा आर्टिकल 51 घटनेतील कलम क्रमांक 51 नुसार आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, हे संविधान नसतं तर कल्पना करा, आज आपल्या देशातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, मायनॉरिटी, स्त्रिया यांना हक्काधिकार मिळाले असते का? ते संविधानाने दिले. संविधान हा सुद्धा एक मौल्यवान ग्रंथ आहे. आपल्या भारतीय संसदीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे संविधान आहे. या संविधानाने जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सला प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण दिलं, तसंच ज्या मंडल कमिशनने 3743 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या, त्याचा पाया सुद्धा घटनेतील कलम क्रमांक 340 घटनेतील कलम क्रमांक 340 नुसारच आपल्या देशातील ओबीसी म्हणून गणल्या गेलेल्या वर्गाला शैक्षणिक क्षेत्रातलं, प्रशासनातलं, म्हणजेच नोकरीतलं आणि राजकारणातलं रिझर्वेशन मिळालं. पण ते रिझर्वेशन टिकवण्यासाठी आपण खाजगीकरण रोखणं आणि सरकारी कारण मजबूत करणं, वृद्धिंगत करणं आणि अधिक पारदर्शक करणं ही सुद्धा महत्वाची जबाबदारी नव्या पिढीवरती आहे. संविधान हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिला
आणि म्हणून तो संसदीय लोकशाहीचा पाय आहे. पूर्वी आपल्या देशातील गोरगरिबांना, उपेक्षित वंचितांना, अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जातीला, आदिवासींना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नव्हता, शेतकऱ्यांना तो अधिकार नव्हता. पण आज झोपडपट्टीतला व्यक्ती देखील देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो, देशाचा राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश, हायकोर्टामध्ये न्यायाधीश होऊ शकतो, IAS IPS अधिकारी होऊ शकतो. अधिकार कोणी दिला आपल्याला? अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे जसे घटनातज्ञ तसे धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. जैनिझम, बुद्धिझम, शिखिझम, इस्लाम, ख्रिश्चनिटी, वैदिक परंपरा या सगळ्या धर्मग्रंथांचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता. बाबासाहेब आंबेडकर जलतज्ञ होते. उत्तरेकडच्या नद्यांचं पाणी दक्षिणेकडच्या पठारावरती आणायचं आणि दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम करायचा, हा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या काळामध्ये हिराकूड नावाचं धरण बांधलं गेलं. ते जलतज्ञ सुद्धा आहेत, हे किती लोकांना माहिती आहे. आणि पाण्याचं वितरण सगळीकडे व्यवस्थित झालं पाहिजे, दुष्काळग्रस्तांना पाणी मिळाले पाहिजे, हा त्यांचा विचार होता. शेतकऱ्यांना मोफत पाणी आणि मोफत वीज दिली पाहिजे. आज आपण पाहतो की काही राज्यामध्येच मोफत वीज आहे, सगळ्या राज्यामध्ये नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांचं असं स्वप्न होतं, अशी योजना होती, या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा मोफत वीज मिळाली पाहिजे. ते कृषी तज्ञ होते. स्मॉल होल्डिंग इन इंडिया नावाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे की भारतीय शेती, शेतीचे प्रश्न आणि त्यावरच्या उपाययोजना, भारतामध्ये असणारी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचं आणि एकूणच शेतीचं प्रमाण जर का पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये असं मत मांडलेलं आहे की शेतीला जोडधंदा निर्माण झाला पाहिजे, शेतीला जोडधंदा निर्माण झाला पाहिजे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आज भारतीय शेतकरी काय करतो, तर स्वतः खर्च करतो ना शेतीसाठी, तर सरकारने शेती करण्यासाठी अनुदान दिलं पाहिजे, ना परतावा अनुदान दिलं पाहिजे आणि प्रतिवर्षी दिली पाहिजे. समजा आता 1 एकर शेती आहे, तर त्या शेतीला किती खर्च लागतो, तर तेवढा खर्च शासनाने दिला पाहिजे शेतकऱ्यांना. आज शेतीमध्ये स्वतः शेतकरी गुंतवणूक करतो, शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव नाही, शेतकऱ्यांच्या श्रमाला मूल्य नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमाला मूल्य मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतीला अनुदान सरकारने दिलं पाहिजे. ही योजना बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि बाबासाहेब आंबेडकर शेती तज्ञ होते आणि म्हणून ती मांडणी करू शकले. खोटी पद्धती नष्ट व्हावी, शेतकऱ्यांना हक्काधिकार मिळावा, भूमिहीनांना भूमिपुत्रचा दर्जा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन बाबासाहेबांनी उभारलं. आणि मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचा मोर्चा देखील त्या काळामध्ये काढलेला होता. शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणजे ज्या पद्धतीनं आज भारतामध्ये शेतकरी लढतात, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 40च्या दशकात, गेल्या शतकाच्या म्हणजे 20व्या शतकाच्या 40च्या दशकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हक्काधिकारासाठी मुंबई या ठिकाणी मोर्चा काढला होता. आणि विशेषतः कोकणामध्ये आज जे शेतकरी आहेत, खोटी पद्धती नष्ट होऊन जे फक्त काबाड कष्ट करणारे शेतकरी होते, मजूर होते, त्यांना शेतीचं मालक बनवण्याचं काम सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळाला पाहिजे, हीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भानं घेतलेली आहे की ज्याचा त्याचा अधिकार त्याला त्याला मिळाला पाहिजे आणि शेतीचं मालक शेतकऱ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे त्यांचे विचार शेतकऱ्यांच्या संदर्भाने अत्यंत क्रांतिकारक होते. म्हणजे कास्ट इन इंडिया, स्मॉल होल्डिंग इंडिया, बुद्ध अँड हिज धम्म, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स, हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला की या देशामध्ये जो उपेक्षित वंचितांचा आवाज आहे, तो उपेक्षित वंचितांचा आवाज मांडण्यासाठी आपल्याला एका स्वतंत्र राजकीय पक्षाची सुद्धा गरज आहे. पारंपरिक पक्ष इथल्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे प्रश्न सोडवतीलच असं नव्हे, म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात.
बाबासाहेब आंबेडकर त्या काळातील पारंपरिक पक्षाच्या प्रवाहामध्ये गेलेले नाहीत, तर स्वतंत्र राजकीय पक्षाची सुद्धा या देशातल्या उपेक्षित वंचित वर्गाला नितांत गरज आहे, असे सुद्धा विचार राजकीय भूमिकेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते देखील क्रांतिकारक आहेत. 1935 साली येवला या ठिकाणच्या सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरायचं हे मात्र माझ्या हातामध्ये. असं का म्हणाले? 1935 सालची घोषणा आहे. तत्पूर्वीची पार्श्वभूमी आपण पाहिली पाहिजे की अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करतात. पहिली अस्पृश्यांची परिषद माणगाव या ठिकाणी 1920 ला बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्या परिषदेसाठी बाबासाहेब आणि शाहू महाराज एकत्र आलेले होते. आणि त्याच परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने शाहू महाराज म्हणाले होते की बाबासाहेब आज आपले नेते काही विशिष्ट वर्गाचे नेते, पण मी खात्रीने सांगतो की भविष्य काळामध्ये बाबासाहेब देशाचे नेते झाल्याशिवाय राहणार नाहीत. 1920 ला सांगितले. त्यावेळेस शाहू महाराजांचं वय 46, बाबासाहेब आंबेडकरांचं वय फक्त 29 वर्षाचं तरुण. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या लढाऊ वृत्तीबद्दल आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल शाहू महाराजांना खात्री होती, म्हणून ते म्हणाले उद्या देशाचे नेते होतील. शाहू महाराजांचा काही ज्योतिषावर भविष्यावर विश्वास नव्हता, पण वस्तुस्थिती अशी होती की बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ, प्रामाणिकपणा, निर्भीडपणा ही शाहू महाराजांनी अत्यंत जवळून पाहिला होता. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना उद्देशून म्हणाले की शाहू महाराजांची वाढदिवस म्हणजे आजच्या काळामध्ये, आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जयंती सणासारखी साजरी झाली पाहिजे, असे विचार शाहू महाराजांच्या संदर्भानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणगावच्या परिषदेमध्ये व्यक्त केलेले आहेत. काळाराम मंदिराचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. लोकांना मंदिर मार्गी बनवायचं नव्हतं बाबासाहेबांना, की लोकांना काय सगळ्यांनी देवदर्शन करावं, सगळ्यांनी मंदिरामध्ये जावं, त्यातूनच आपला प्रश्न सुटणार असा विचार बाबासाहेबांचा नव्हता. पण कुठल्याही क्रांती लढ्यामध्ये जाणीव, जागृती हा महत्वाचा पाय असतो. अगोदर अनुयायांना, कार्यकर्त्यांना इथल्या मासला जाणीव निर्माण झाली पाहिजे, तुम्ही गुलाम आहात का नाही. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की तुम्ही ज्या परंपरेला, धार्मिक श्रद्धांना कवटाळून बसलात, आपली परंपरा, आपला धर्म, तो धर्म तुमच्याशी कसा वागतो चला मी तुम्हाला दाखवतो, असं थेट बाबासाहेब म्हणाले नसतील, पण जाणीव निर्माण करणं हे कुठल्याही क्रांती लढ्यातलं महत्वाचं सूत्र असतं की जाणीव निर्माण करणं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरातील आंदोलन हाती घेतलं की तुमचा आणि माझा देव एक असेल तर ते देवाची आराधना करण्याची बंदी का, तुमचा आणि माझा धर्म एक असेल तर त्या धर्मग्रंथाचं अध्ययन, वाचन, पठन, मनन करण्याची बंदी का, तुमचा आणि माझा धर्म एक असेल तर त्या धार्मिक स्थळावरती जाण्याची बंदी का. हा प्रश्न विचारणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मंदिर प्रवेशाच्या पाठीमागील उद्देश निश्चितपणे होता. आणि म्हणून काळाराम मंदिराच्या प्रसंगी लक्षात आलं की बाबासाहेबांच्या विरोधात तिथले धर्ममार्तंड कसे आहेत, धर्मांध लोक कसे आहेत, सनातनी लोक कसे आहेत. आणि त्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरी भूमिका घेतात की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन का हाती घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी, तर तुमचा माझा धर्म एक असेल तर एकाच पाणवठ्यावरचं पाणी पिण्यासाठी बंदी का. अरे तुम्ही मुंगीला साखर टाकता, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे असं म्हणून सांगता, तुमच्यासारखीच आम्ही माणसं असताना, आम्ही काही वेगळे लोक नाहीत, माणसंच आहोत ना, जगात सगळी माणसं समान आहेत हे मानवशास्त्र जर का सांगत असेल. अरे बाबासाहेब आंबेडकर स्वतः अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांचा अनेक विषयाचा विद्याभ्यासंग होता, जगभरातले ग्रंथ त्यांनी अनेक विषयाचे अभ्यासले होते, इतिहासावरचे, तत्वज्ञानावरचे, धर्मशास्त्रावरचे, कायद्यावरचे, शिक्षणशास्त्रावरचे, पत्रकारितेवरचे, जगभरातले ग्रंथ त्याने अभ्यासले होते. आणि म्हणून त्यांना खात्री होती की आपल्याला न्याय मिळेल आणि तो न्याय सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचं आंदोलन जसं हाती घेतलं, तसंच तत्पूर्वी
1927 साली कोकणामध्ये महाड या ठिकाणी चौदार तळ्याचं आंदोलन हाती घेतलं आणि त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणजे पाणी पिण्याचा अधिकार सार्वजनिक ठिकाणी मिळाला पाहिजे, ही खूप मोठा क्रांती लढा आपल्या देशातील. आणि त्यांच्या आंदोलनाला केशवराव जेधे, दिनकरराव जवळकरांनी पाठिंबा दिलेला होता. ब्राह्मण इतर पक्ष जो आपल्या महाराष्ट्रामध्ये होता, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकरांचे आणि बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते. केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांना एका खटल्यामध्ये, देशाचे दुश्मन या खटल्यामध्ये जर शिक्षा लागली तर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये आले. कोणत्याही स्वरूपाचं मानधन न घेता, कुठल्याही स्वरूपाची फीज न घेता केशवराव जेधे यांच्या बाजूने त्यांनी वकिली केली आणि त्या प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष सुटका करण्यासाठी देखील मदत केली. असे खूप चांगले ऋणानुबंध त्या काळामध्ये प्रबोधन चळवळीमध्ये होते. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. शाहू महाराज मुंबईला गेले, बाबासाहेबांच्या घरी गेले. बाबासाहेबांना आश्चर्याचा धक्का बसला आणि बाबासाहेब म्हणाले की महाराज, आपण येण्याची तसदी का घेतली? तेव्हा बाबासाहेब, शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात, आम्ही तो परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे, मी तुमच्या घरी आलो, बिघडलं कुठं? त्यांचा घरी जाऊन सत्कार आणि सन्मान केला. त्यांना बाबासाहेबांना कोल्हापूर या ठिकाणी निमंत्रित केलं. सोनतळी कॅम्पवरती त्यांचा सत्कार केला, फेटा बांधून सत्कार केला, सहभोजन केलं त्यांच्या बरोबर. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ते सातत्यानं खंबीरपणे उभे होते. त्यांच्या लंडन मधील शिक्षणासाठी ते उभे होते. भारतात आल्यानंतर त्यांना नियतकालिक चालवायचं होतं, त्या नियतकालिकासाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले. पण बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाल्यानंतर शाहू महाराज अकाली गेले. 48व्या वर्षी म्हणजे 1922 साली, हे वर्ष शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांना जर का प्रदीर्घ आयुष्य लाभलं असतं तर आणखीन ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते. अमेरिकेतील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बाबासाहेब आंबेडकरांची शिफारस ज्यावेळेस अमेरिकेतील शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांच्याकडे करण्यात आली, सयाजीरावांच्या भेटीला बाबासाहेब आंबेडकर गेले. तर सयाजीरावांनी प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना विचारला, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर हे आपल्या नव्या पिढीसाठी खूप दिशादर्शक उत्तर आहे. काय विचार होते बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाबद्दल पहा. सयाजीरावांनी बाबासाहेबांना विचारलं की आपण अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चाललात? एक प्रक्रियेचा भाग म्हणून शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर सयाजीरावांनी बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारला, सहज, एक प्रक्रियेचा भाग म्हणून, एक कुतूहल म्हणून. बाबासाहेबांचं वय तर अत्यंत कमी, 20च्या दरम्यानच बाबासाहेब आंबेडकर त्या काळात असतील, त्यावेळेस असतील. तर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं उत्तर आपल्या नव्या पिढीसाठी, सर्वांसाठी, जे कोणी, मी, माझा बाल्या, माझी बायको आणि माझं कुटुंब या मर्यादित परिघामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर आज देखील क्रांतिकारक आहे, दिशादर्शक आहे, प्रेरणादायक आहे, दीपस्तंभासारखं आहे. जर सयाजीराव विचारतात की अमेरिकेतील शिक्षणासाठी आपण का चाललात, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महाराज, हजारो वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता, गुलामगिरी यामध्ये अडकलेल्या माझ्या समाज बांधवाला गुलामगिरीतून बाहेर काढणं हेच माझ्या अमेरिकेतील शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. काय उत्तर आहे, किती प्रगल्भ उत्तर आहे. तारुण्यामध्ये किती दिलेले मानवतावादी उत्तर आहे, प्रगल्भ उत्तर आहे, सर्व व्यापक उत्तर आहे की मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझी रमाबाई, मी आणि माझी मुलं, मी आणि माझा आंबेडकर परिवार यांना चांगले दिवस यावेत म्हणून मी अमेरिकेत चाललो, असं नाही. तर या देशामध्ये अस्पृश्य, कष्टकरी, कामकरी, शेतकरी, आदिवासी, महिला हे जे उपेक्षित वंचिताचं जीवन जगतात, तर त्याच्या मला समस्या शोधायच्या, त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. आणि या गुलामगिरीतून, समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय उपाय आहे हे मला अभ्यासायचे. आणि म्हणून मी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी चाललोय. हे क्रांतिकारक विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आणि खरंच ते अमेरिकेतून शिक्षण घेऊन आल्यानंतर, लंडन मधून बॅरिस्टर होण्यानंतर स्वतः प्रॅक्टिस करत बसले नाहीत, स्वतः प्राध्यापक म्हणून स्वतःचं कुटुंब चालवत बसले नाहीत, त्याग केला, राजीनामा दिला
सार्वजनिक जीवनामध्ये बाबासाहेब उतरले, संपूर्ण देश पिंजून काढला. मनमाडला गेले, चेन्नईला गेले, कोल्हापूरला गेले, बेळगावला गेले, पंजाबमध्ये गेले, संपूर्ण भारत त्यांनी पिंजून काढला. इथल्या शिक्षणाचा प्रचार त्यांनी केला. शिका, मुलाबाळांना शिकवा, गरिबी आहे म्हणून न्यूनगंड बाळगू नका. महिलांना त्यांनी प्रेरणा दिली. आज या महिला विविध क्षेत्रामध्ये, सगळ्याच महिला, सगळ्या जाती धर्मातील महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्याचं श्रेय सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल. हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. महिलांना वारसा हक्क मिळाला पाहिजे, महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, महिलांना सर्व जीवनामध्ये संधी मिळाली पाहिजे. आज महिलांना पतीच्या पित्याच्या संपत्तीचा वारसा हक्क मिळाला बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या तरतुदीमुळे. आज महिला तुम्हाला ग्रामपंचायत सदस्यापासून ते संसदेतील सदस्यत्वापर्यंत दिसते, सर्वोच्च न्यायालयात महिला दिसते. त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं स्वातंत्र्य, लिहिलेलं संविधान, आणि त्यातूनच आज महिलांना स्वातंत्र्य मिळालं. अन्यथा या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये महिलांना शिक्षणाची संधी मिळाली नसती, सार्वजनिक जीवनामध्ये संधी मिळाली नसती. महिला आमदार, खासदार, मंत्री, परराष्ट्र मंत्री, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश, पोलीस ऑफिसर झाल्या, आयएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर झाल्या. त्याचं कारण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जी पेरणी केली, जे संविधान दिलं, जे कायदे आणले, त्यातूनच स्त्रियांच्या मध्ये आमूलाग्र क्रांती झालेली आहे. म्हणजे केवळ एका जातसमुदायासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं नाही, तर सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. बाबासाहेब आंबेडकर हे नीतिमान व्यक्तिमत्व होतं, स्वाभिमानी होते. जितके ते विनयशील होते तितकेच ते स्वाभिमानी होते. बाबासाहेब आंबेडकर लढणारे होते, रडणारे नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आले. बालवयामध्ये अकाली मातेचं निधन झालं. वडिलांनी त्यांना शिकवलं. रामजी आंबेडकर दूरदृष्टीचे होते, सुभेदार मेजर होते. आपल्या मुलांना शिकलं पाहिजे. सोन्याचे दागिने मोडले. सेवानिवृत्तीनंतर आलेला पैसा किंवा व्यवसायात आणलेला पैसा बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी गुंतवला. ते ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये शाळा शिकत होते, अस्पृश्यते चटके त्यांना बसले. पण मुंबईला गेले, परळच्या डबक चाळीमध्ये राहिले, ज्या खुलीमध्ये राहिले, छोटी खुली होती. एका वेळेस अनेक लोकांना त्या ठिकाणी बसता येणार नाही, त्या कमी जागेमध्ये ते राहिले. सार्वजनिक दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला आणि त्या काळामध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचे आणि त्यांचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते. बाबासाहेब आंबेडकरांना पहिलं बुद्ध चरित्र दिलं कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी. ते कुमार वयामध्ये त्यांना ते मिळालं. ते बुद्धाला विसरले नाहीत. 35 ला घोषणा केली, ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मरणार नाही. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला, म्हणजे 21 वर्षानंतर आपली प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केली. ते कायदा मंत्री होते, मजूर मंत्री होते, घटना तज्ञ होते. पण त्यांच्या लक्षात आलं की राजनीती आणि संविधान या पलीकडे देखील लोकांच्या धार्मिक श्रद्धा असतात. लोक ज्या पद्धतीनं कायदा, सुव्यवस्था, प्रशासन याला बांधलेलं असतं, पण सर्वात जास्त मानवी मनावरती जो पगडा असतो तो धर्मव्यवस्थेचा पगडा असतो. तर या धार्मिक गुलामीमधून मुक्त करायचं असेल तर धर्माचा पर्याय त्यांच्या पुढे दिला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर धर्म दिलाय. लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान देशाला सुपूर्द केलं. 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी झाली आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये धर्माला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. आणि तो धर्माचा चांगला, मानवतावादी, समतावादी, स्त्रियांचा आदर सन्मान करणारा, बुद्धिप्रामाण्यवादी पर्याय दिला पाहिजे. सगळे पर्याय बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासले होते, धर्माचे अभ्यासले होते. आणि अंतिम जो थंबा आहे तो या देशाचा मूळचा वारसा तथागत गौतम बुद्धाचा वारसा आहे, हे बाबासाहेबांनी ओळखलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा घेतली. आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप खूप अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या विचाराला अभिवादन.
त्यांच्या साहित्याला अभिवादन. त्यांचं साहित्य क्रांतिकारक समाज परिवर्तन करणारे साहित्य आहे आणि पदोपदी आपल्याला प्रेरणा देणारे साहित्य आहे. त्यांचे विचार सर्वव्यापक विचार आहेत, सर्वांसाठी विचार आहेत. त्यांच्या विचाराच्या पुढे देखील मी नतमस्तक होतो. बार्टी यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल बार्टीला म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मी खूप खूप शुभेच्छा देतो.